सांग आजा, आणखी काय करू तुझ्यासाठी? माझ्या फोनची इतके दिवस वाट बघितलीस आणि मी नीट बोललो बी नाही. 4 शब्द बी बोलला असतास ना तरी चाललं असतं, पण तेच प्रेमानं बोलायला पाहिजेस. सगळ्याच बाजूने अडकल्यागत झालंय ग. एकीकडे तुझी आठवण, दुसरीकडे जयडीची काळजी. तू काय बी काळजी करू नकस. तू फक्त मस्त राहा. मला काय मन मारत जगायची सवयच लागली. लय वाटतं ग तुझ्याबरोबर भरभरून बोलावं, पण मन मारावं लागतं ना. इथं सगळं शिस्तीत असतं. आता बॉर्डरवर जायचे म्हणजे शिस्त पाहिजेच ना. तुझ्यासाठी स्वेटर बी नाही घेतलाय, लोकरीचा. सगळं असतं इथं, पण आपल्या माणसाच्या प्रेमाची ऊब ती फक्त नसती. तुझा फोन आला ना की बरं वाटतं. हे स्वेटर एकदा घालून बघ, लई भारी वाटत. मी जवळ असल्या का असं वाटतं आपल्या हक्काचं कोणीतरी जवळ असावं. पण तुझा तर विश्वासच नाही ना. मी काय काय करते तुझ्यासाठी. बेळगावला बी आलते. गैरसमज करून नाही घ्यायला पाहिजे होतं. मी लय बोललो तुला. तू मला काय बी म्हण, पण टाकून बोलू नकस. मला लई म्हणजे लई वाईट वाटत. कशात बी लक्ष लागत नाही. असं वाटत या जगात आपल्याला समजून घेणार कोणच नाही. प्लीज समजून घे मला. काय ग, तू बी चिडून फोन ठेवायला नाही पाहिजे होता. कधी कधी वाटतं माझंच चुकलं. तुझा राग शांत झाल्यावर बोलायला पाहिजे होतं तुझ्यावर. मला बी नंतर वाटलं की फोन करावा आणि माफी मागावी. राहुलच म्हणलं नको करू, तुझ्या संग आप्पा आहेत म्हणून मी नाही केला. मला वाटलं तू करशील. मी करत होते, पण सारखं कोण ना कोण तर समोर यायचं. आता कधी बोलायला मिळणार आहे काय माहित. आता रविवार शिवाय बोलायला नाही मिळणार. पण मला एक कळत नाही, मी तुझ्यावर एवढा का हक्क दाखवतोय. अजून कशातच काय नाही. तुझा हक्क आहे माझ्यावर. एक तूच आहेस ज्याच्यावर मी पहिलं आणि शेवटचं प्रेम केलंय. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे ग. आता लय झालं. या रविवारी तुला विचारणारच, काय बी होऊ दे मग. फोनवर तर काय मी बी बोलू शकते, पण प्रेमाची कबुली समोरासमोरच द्यायला पाहिजे. अरे किती उशीर, तुमची 10 मिनिटं उलट आम्हालाच करायला लागली. सॉरी भाऊ सॉरी, जरा डोळा लागला होता त्याला उशीर झाला. चला आता. चला आजा, आला. हा चल. चल. शिट,
उठले अजून झोपले नाहीस वय? नाही का ग झोपी ना? नाही म्हणजे येईल. इतका कसला विचार करतेस ग? विचार काय नाही असंच. हा बरं झोप. अगं मी तेलाची बाटली न्यायला आली होती. दिवसभर हे रानात होते ना, जर त्यांचं पाय दुखायला लागले म्हणलं पायाला तेल लावून द्यावं. तुझ्या डोक्याला तेल लावून देऊ का? म्हणजे चांगली झोप लागेल. नको, झोपते मी. बर लवकर झोप बर का. हम्म. अरे तो भैया मुद्दाम तुला फोन करून सांगतो, हे बी तुला कळत नाही व्हय? त्याला मुद्दाम आपल्यात भांडणं लावायचेत. जागेपणी काय बोलत नाही, झोपेत बरं सुस्ती आलं. ए पश्या पश्या, चावू नको केला का? नाही मी तूच किती चावळतोयस. झोप शांत. फौजी म्हणतात आर्मीवाल्याच्या बायकोनं वाट बघायची नसती, तर त्याच्या स्वागताची तयारी करायची असते. पण एकमेकांपासून लांब राहणं वाटतं तितकं सोपं नाही. माझ्याचं आत्ता कुठं ट्रेनिंग चालू आहे, तर मला राहावं ना. उद्या बॉर्डरवर गेल्यावर काय होईल? कसं राहायचं त्याच्याशिवाय?